आज मी ह्या कट्ट्यात काय आणलं चला मी सांगतो तुम्हाला. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, चला आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी उठलो, सगळ्यात पहिले तयारी केली जिम साठी, कारण की अंडे वंडे खाऊन आपल्याला जिम मध्ये जाणं होतं रे भाऊ. मला लय जण म्हणते की आता मोठी गाडी घेतली म्हणते तर मोठ्या गाडीने जायचं म्हणते जिम मध्ये, पण मग आपल्या प्लॅटिनाला राग येते ना. आणि आपली प्लॅटिना म्हणजे आपली सगळ्यात फेवरेट गाडी आहे म्हटलं. 2 हप्त्यापासून आपली गेनिंग चालू आहे आणि आपल्याला रिझल्ट बी जबरदस्त भेटू राहिले, कारण की आपण डाएट चांगली करत आहे आणि वर्कआउट परफेक्ट करत आहे. चेस्ट वर्कआउट कंप्लीट झाल्याच्या नंतर मग घेतली आपण 2 एक्सरसाइज ट्रायसेपच्या आणि त्यानंतर केली आपण पोझिंग, कारण की पोझिंग करणं जरुरी आहे. आपल्याला कंडिशन मालूम पडते आपली कशी आहे. आता एवढा चांगला वर्कआउट केल्याच्या नंतर प्रोटीन बी घेणं जरुरी आहे. मग प्रोटीन बी पेलं. तेवढ्यात माझे मित्र म्हणते आता मला टोपी वापस दे. मी म्हटलं यार एवढी चांगली टोपी दिसू राहिली आणि त्याच्यात तू वापस मागू राहिला. मी म्हटलं बरं ठीक आहे. मी चाललो म्हटलं आता कंट्रोल मध्ये आल्यावर इथं साखर भेटली. मग त्याच्याबाद चावल घेतले आणि गहू पण घेतले. हे झालं आपलं एका महिन्याचं कंट्रोल. मग ते घेऊन निघालो डायरेक्ट घरी आल्यावर बॅग मधून काढली 1 किलो साखर आणि 1 किलो काढले जाम. शिवाचा तर मस्त आराम चालू होता. म्या म्हटलं आता चला म्हटलं आपण बी आरामच करून घ्या. मग आपली दुसरी मिल होती. मग ते दुसरी मिल खतम केल्याच्या नंतर शिवा म्हणे आता बाबा पाणी राहिलं म्हणे. आपला गडी तर मस्त चष्मा वस्मा लावून मस्त घुमू राहिला होता, पण पाण्यानं पुरा मूड खराब केला ना आमच्या शिवाचा. बसलो मग आम्ही दोघे बापले. मग 5 वाजता आली सोलरची गाडी आणि याच्यात होते पुरे पॅनल, कारण की आपल्या घरावर बसणार आहे आपण सोलर. मग आपल्याला संध्याकाळी जायचं होतं जिम मध्ये कार्डिओ करायला. मग 1 जाम आणि 2 अंडे खाऊन बड्यापैकी निघालो जिम साठी. जिम मध्ये आल्यावर केला आपण 25 मिनिटाचा कार्डिओ. त्याच्या बाद करायचा होता आपल्याला ऍपचा वर्कआउट. मग 3 एक्सरसाइज घेतले ऍपच्या आणि आजचा ब्लॉग आपण इथंच खतम करू. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.